बघू शकता अरुण दत्तेंचं वर्कशॉप. इथं बरेच ट्रॉल्या आलेल्या आहेत. बघू शकता ही फर्स्ट ट्रॉली एकटा राजा, मुंबईच्या एकटा राजाची ट्रॉली आलेली बघू शकता. वाव, हे लुक खूप गाजलेलं लास्ट वर्षी. तर बघू शकता इथं आहे ना पूर्ण कामं वगैरे चालू आहे, पण मी तुम्हाला आत्ता सध्या दाखवू नाही शकत प्रॉपरली. कामं वगैरे चालू आहे बरेच मूर्तींना कलरिंग वगैरे. इथं बघू शकता कामं वगैरे चालू आहे. मित्रांनो या साईडला बघू शकता राजन झाड सरांचं वर्कशॉप आहे आणि इथे सगळे टिश्यू पेपर्सच्या मूर्त्या बनतात. बघू शकता रेडी झालेल्या आहेत टिश्यू पेपरच्या मूर्ती ही बघू शकता. तर कलरिंग वगैरे फिनिशिंग वगैरे द्यायची बाकी आहे. आणि या साईडला पण बघू शकता टिश्यू पेपरची मूर्ती आहे. तर कलरिंग आणि फिनिशिंग. तर बघू शकता पाय रेडी होत आहेत, शाडूच्या मातीचे पाय. मित्रांनो ट्रॉली बघू शकता खेतवाडी 7वी गल्लीची इथे ट्रॉली आलेली खेतवाडीची. तिथे एक मूर्ती बघू शकता रेडी आहे. तर बघू शकता खूप सुंदर मूर्ती. छत्री बेस्ट आहे आपली. आम्ही पोचलो आहे करी रोडला. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये ऑनली ऋषभ ब्लॉग्सच्या चॅनलमध्ये. तर मित्रांनो आज आपण कव्हर करणार आहोत गणसंकुल वर्कशॉप, अरुण दत्तेंच्या वर्कशॉप आणि परेल वर्कशॉप. तर सगळ्यात पहिले आपण जाणार आहोत गणसंकुलमध्ये. तिथलं शूट झाल्यानंतर मग आपण जाणार आहोत अरुण दत्तेंच्या वर्कशॉपमध्ये आणि मग त्याच्यानंतर जाणार आहोत परेल वर्कशॉपमध्ये. मित्रांनो फायनली आपण पोचलो आहेत गणसंकुलमध्ये. बघू शकता गणसंकुल वर्कशॉप. तर आपण आहे ना सगळं एक्सप्लोअर करणार आहोत. अमर आर्ट्स अजून इथं डिस्प्लेला गणपती मूर्त्या लावायच्या बाकी आहेत. आणि इथं आहे श्री गणेश चित्रशाळा. इथं बघू शकता खूपच सुंदर सुंदर मूर्त्या आपल्याला इथं बघायला भेटतात डिस्प्लेवरच. बघू शकता. थोड्यात आपण आतमध्ये जाऊया, पहिले पुढे जाऊया. तर बघू शकता इथं आहे ना पूर्ण कामं वगैरे चालू आहे, पण मी तुम्हाला आत्ता सध्या दाखवू नाही शकत प्रॉपरली. बघू शकता कामं वगैरे चालू आहे. इथं बघू शकता कामं वगैरे चालू आहे. इथं कामं वगैरे चालू आहे बघू शकता तुम्ही बघा गणसंकुलमध्ये. आणि इथं आहे पेशवा आर्ट स्टुडिओ, जो की राजन झाड सरांचा वर्कशॉप आहे. पेशवा आर्ट या साईडला प्रथमेश दादांचं वर्कशॉप आहे. प्रथमेश दादांसोबत पण आपण थोड्यात जाऊ, संवाद साधू. इथं बघू शकता बॅनर पेशवा आर्ट स्टुडिओ, जे की राजन झाड सरांचं वर्कशॉप आहे. मित्रांनो या साईडला बघू शकता राजन झाड सरांचं वर्कशॉप आहे आणि इथे सगळे टिश्यू पेपर्सच्या मूर्त्या बनतात. बघू शकता या गणसंकुल वर्कशॉपमध्ये. इथं ना बरेच मूर्ती रेडी झालेल्या आहेत टिश्यू पेपरच्या मूर्ती ही बघू शकता. तर कलरिंग वगैरे फिनिशिंग वगैरे द्यायची बाकी आहे. आणि या साईडला पण बघू शकता टिश्यू पेपरची मूर्ती आहे. तर कलरिंग आणि फिनिशिंग वगैरे बाकी आहे, म्हणजे कलरिंग द्यायचं बाकी आहे. ही पण टिश्यू पेपरची मूर्ती आहे. आणि या साईडला पण ॲक्च्युली स्टँडिंग मूर्ती मी पूर्ण नाही दाखवू शकत. सो सगळ्यांना विनंती करतो कोणी पण नेकेड मूर्ती दाखवू नका. मी हाफ दाखवतो आहे आणि तुम्हाला ते इन्फॉर्मेशन देतो आहे की ही टिश्यू पेपरची मूर्ती आहे. आणि ही एक मूर्ती बघू शकता, ही पण टिश्यू पेपरची मूर्ती आहे. इथं बघू शकता साई गणेश चित्रशाळा. बरेच मूर्त्या ना इथं रेडी होतात. काही काही कलरिंग वगैरे हिरे वगैरे लावून ठेवले मूर्त्या.
तर इथं ना काय मूर्त्या ना रेडी व्हायच्या बाकी बघू शकता तुम्ही लोक. आणि त्या साईडला ना कलरिंगचं काम चालू आहे. तर हे ना सगळे शाडूच्या मातीच्या मूर्त्या बघू शकता तुम्ही लोक. अजून कलरिंग वगैरे करायचे बाकी आहे. कलरिंग वगैरे करायची बाकी अजून. तिथं छोटी मूर्ती बघू शकता तुम्ही लोक. म्हणजे आहे 2-3 आले. मित्रांनो बघू शकता सगळं शाडूच्या मातीच्या मूर्त्या आहेत. आयडल घरगुती मूर्त्या. कलरिंग वगैरे व्हायची बाकी. कामं वगैरे चालू आहे बरेच मूर्त्यांना कलरिंग वगैरे द्यायचं बाकी. सगळे शाडूच्या मूर्त्या आहेत. ती बघू शकता खूप सुंदर कलरिंग वगैरे केलेली. तर मित्रांनो तुम्हाला गनसंकुल वर्कशॉप दाखवलं. तर आता हे बघा हा रोड जातो अरुण दत्तेंच्या वर्कशॉपमध्ये. भारत माता सिग्नलवरून सरळ पेट्रोल पंपच्या जस्ट बाजूलाच ही गल्ली दिसती. ही गल्ली लागती आणि सरळ तुम्हाला एक गेट दिसतो. तिथून लेफ्ट मारल्यावर अरुण दत्तेंच्या वर्कशॉप. आपण बघणार आहोत अरुण दत्तेंच्या वर्कशॉपमध्ये काय काय अपडेट झालेलं आहे. आणि अरुण दत्ते अगर फ्री असेल तर आपण नक्कीच इंटरव्ह्यू घेऊया. पण मला वाटतं फ्री नसणार ते फिलहाल. थोडे कामात आहेत. बघूया आपण. इथं बघू शकता परळच्या मोरेश्वरचा बॅनर. पाऊस पडल्यामुळे इथं बघू शकता गड्डे वगैरे पाणी वगैरे तोच एक प्रॉब्लेम असतो. बाकी काय नाही. आपलं फायनली अरुण दत्तेंच्या वर्कशॉप आलेलं आहे. बघू शकता अरुण दत्तेंच्या वर्कशॉप. इथं बरेच ट्रॉल्या आलेल्या आहेत. बघू शकता ही फर्स्ट ट्रॉली. इथं बघू शकता एका महाराजाची ट्रॉली. अँटॉफ हिल चर्चच्या महाराजाची ट्रॉली. आणि दुसरी ट्रॉली इथं आलेली आहे. काय नाव आहे युवा शक्ती सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ. इथं अरुण दत्तेंकडे एवढ्या ट्रॉल्या आलेल्या लाईनशीर बघू शकता. तर आपण एकेकाचे अपडेट घेणार आहोत. इथं पाणी भरलं आहे यार शीट. हां ही एक ट्रॉली आहे बट हिच्यावर नाव नाही. सो पुढची ट्रॉली बघूया आपण. ही ट्रॉली आहे मुंबईच्या एकटा राजा मुंबईच्या एकटा राजाची ट्रॉली आलेली बघू शकता. वाव हे लुक खूप गाजलेलं लास्ट वर्षी. अजून एक ट्रॉली आली पण याचं नाव नाही दिलेलं आहे. दुसरी मित्रांनो ह्या ट्रॉलीला पूर्ण सजवलेलं आहे. ओम नमः शिवायची ही ट्रॉली बघू शकता तुम्ही लोक. मस्त डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. ओम नमः शिवाय लिहिलं आहे. कोलभाट लेनच्या राजा बघू शकता त्याची ट्रॉली आलेली इथं. दुसरी ट्रॉली आलेली आहे ती कृष्णनगरच्या राजा. बघू शकता कृष्णनगरच्या राजा त्याची ट्रॉली आलेली आहे. आता आपण जाणार आहोत अरुण दत्तेंच्या वर्कशॉपमध्ये. एक प्रभाळ दिसतो हनुमानच्या इथं बघू शकता. आणि आतमध्ये ना खूप कामं वगैरे चाललेलं आहे. बघू शकता अरुण दत्तेंचा वर्कशॉप आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊन बघू काय काम चाललेलं आहे. आपण आलेलो अरुण दत्तेंच्या वर्कशॉपमध्ये. काय काय फेस वगैरे रेडी आलेत अरुण दत्तेंच्या वर्कशॉपमध्ये बघू शकता. म्हणजे सगळे नाही दाखवू शकत नाही. तर मित्रांनो तिथं पूर्ण कामं वगैरे चालू अरुण दत्तेंच्या वर्कशॉपमध्ये. साचे वगैरे काम कर बघू शकता. खूप छान दिसतं.
अच्छा, मंडळवाले. मित्रांनो, तुम्हाला अरुण दत्तांच्या वर्कशॉप दाखवला. आता आपण चाललोय परेल वर्कशॉपमध्ये. आता तिथं जाऊन आपण बघूया अपडेट, काय काय अपडेट झालेले परेल वर्कशॉपमध्ये. तर लेट्स गो. आता पाऊस आलाय मस्त, छत्री करून आम्ही आता चाललोय. दोघांमध्ये एक दोघांमध्ये एक आहे बघा, छत्रीला मोठी आणलेली म्हणजे एकदम मोठी. 2 जण आरामशीर करू शकतो, भिजू नाही शकत. आता परेल वर्कशॉपला आपण जाऊया आणि मग मी तुम्हाला अपडेट देणार आहे परेल वर्कशॉपमध्ये. मित्रांनो, फायनली मी आलो आहे परेल वर्कशॉपमध्ये. तर आता आपण जाऊया आतमध्ये आणि बघूया काय काय अपडेट झालेले आहे. सो लेट्स गो. परेल वर्कशॉप. इथं बघू शकता ईश्वर आर्ट्स, घरगुती मूर्त्या इथं भेटतात. मस्त दिसतं ते लाईनचे. तर हां, तर ॲक्च्युली सॅटर्डे संडेला ना विदाऊट पिशव्या म्हणजे तुम्हाला मूर्ती क्लिअरली बघायला भेटतात त्या सॅटर्डे संडेला, विदाऊट पॉलिथिन. तर आता आपण बघूया बाकीचे एक्सप्लोर करूया आज परेल वर्कशॉप. आई एकदम क्लिअर आहे, एकदम बघू शकता. खूप सुंदर सुंदर मूर्त्या आपल्याला इथं बघायला भेटतं ईश्वर आर्ट्समध्ये. एक मिनिट. तर बघू शकता खूप सुंदर मूर्ती. इथं बघू शकता लालबागचा राजा. ही मॅट पेंटिंग आहे ना? अच्छा, ग्लॉस. ही पण मूर्ती बघू शकता, खूप सुंदर मूर्ती. किती मस्त आहे रे मूर्त्या. काय मूर्ती आहे रे, मस्त आली भाई व्हिडिओ. कोळेकर आर्ट्सची मूर्ती फर्स्ट रेडी झालेली, पूर्ण फिनिशिंग वगैरे, कलरिंग वगैरे द्यायचं बाकी. बघू शकता पूर्ण कोळेकर आर्ट्सची मूर्ती. तर बघू शकता कामं वगैरे चाललेले वर्कर्स लोकांचे. इथं बघू शकता कामं वगैरे चालू आहे. इथं साचा रेडी केलेला आहे, पायाच्या साच्या गणपती बाप्पाच्या. आणि इथं मागं बरेच साचे बघू शकता तुम्ही लोक. मटेरियल वगैरे मिक्सिंग चालू आहे. काय मित्रांनो, ट्रॉली बघू शकता, खेतवाडी 7वी गल्लीची इथे ट्रॉली आलेली खेतवाडीची. तिथे एक मूर्ती बघू शकता रेडी आहे, पण काय माहीत नाही खेतवाडीचीच मूर्ती आहे की काय, बट एक मूर्ती पूर्ण रेडी आहे.
आय थिंक कृणाल पाटीलचे शाळेत. तर बघू शकता पाय रेडी होत आहेत, शाडूच्या मातीचे पाय. पाय वगैरे रेडी करता बघू शकता. तर मित्रांनो तुम्हाला 3 वर्कशॉप दाखवले, गणसंकुल वर्कशॉप, अरुण दत्तेंचे वर्कशॉप अपडेट आणि परेल वर्कशॉपचे अपडेट. तर आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच मी इंटरव्ह्यू घेऊन येत आहे. तर अपडेटेड राहा तेच. तर चला बाय बाय. बाय कर. बाय गाईज, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चांगल्या एकदम खतरनाक अपडेट सोबत. लवकरच भेटूया. आणि इंटरव्ह्यू टाकणार आहे तर बघून घ्या नक्की. खालची लिंक दिलेली आहे आणि जावा आणि वॉच करा. बाय बाय.